इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणे ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही. अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलं. आणि हे प्रामुख्यानं काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत. अंतरात्मा. आणि त्यात कोण आहेत तर मणिशंकर अय्यर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत. आता इथे काँग्रेस पक्षामध्येच आहे, केंद्रीय मंत्री आहे. दुसरे ज्यांनी मनमोहन सिंग यांच्यावरती एक खळबळजनक पुस्तक लिहिलं ते संजय बारू यांनी टेलिग्राफमध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि त्यानंतर या विषयावरती एक चर्चा सुरू झाली. 5 राज्यातल्या निवडणुका आहेत. बिहारचे निकाल लागून गेलेले आहेत आणि ते अत्यंत निराशाजनक आहे. अशा वेळेला 5 राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये एक झुंज दिली जाते आणि राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे. पण निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं आणि त्यानंतर इंडिया आघाडी ही फार अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर प्रेसिडेंट ट्रम्पनं अमेरिकेला गुलाम केलं, त्याच्यावरती इंडिया आघाडीची एक बैठक होणं फार आवश्यक होतं की देशभरामध्ये याच्यावरती आपण काय जागरूकता आणली पाहिजे. राहुल गांधी हे बोलतायत, अनेक इतर नेते बोलतायत, पण सामुदायिकरित्या काही करता येईल का? किंवा असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न, मणिपूरचा प्रश्न स्वतंत्रपणे आवाज येत आहेत. हा कोलाहल आहे, हा गोंधळ आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत मणिशंकर अय्यर त्यांचा आवाज काय फार मोठा नाही आहे, पण त्यांना प्रसिद्धी मिळाली. संजय बारूच्या विधानांना प्रसिद्धी मिळाली. आसाममधले काँग्रेसचे नेते भूपेन बोरा हे सोडून गेले, त्यांची काही विधानं आहेत. या संदर्भात सामनानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे. 100च्या आसपास खासदार त्या एका पक्षाचे आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक पक्ष त्यानंतर येतात. काँग्रेस पक्ष या आघाडीचं नेतृत्व करत आहे असं जर आपण मान्य केलं तर काँग्रेस पक्षाची जबाबदारी देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात मोठी आहे. आम्ही जेव्हा भविष्याचा विचार करतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी काँग्रेसचा नेता होईल अशी आमची भूमिका असते, कारण मोठा पक्ष आहे. आणि जर ते आपल्याला साध्य करायचं असेल तर आतापासून लोकसभा निवडणुका आल्यावरती जाग येऊन चालणार नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत आहे. लोकसभा निवडणुका आल्या की जागा वाटपाला बसायचं. याच्या आधीमध्ये काहीतरी घडामोडी आघाडीच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी विधानसभा आली की परत जागे होतील सगळे, पण या राज्यामध्ये जे काय चाललंय त्याच्यावरती महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन आपण विचार करणार आहोत की नाही, हे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं एक भूमिका आहे की एकत्र राहून आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जाणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मतभेद आहेत का कोणाशी तर अजिबात नाहीत, पण ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही चळवळीतले लोक आहोत, आम्ही आंदोलनातले लोक आहोत, आम्ही नुसतं घरी बसू शकत नाही. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सरकारला, लढण्याचा अधिकार आहे रस्त्यावर, आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं देशात आणि राज्यात एकत्र आहे. प्रेसिडेंट ट्रम्पने नुसतं गुलाम बनवलं बोलून चालणार नाही ना, आपल्याला लोकांपर्यंत एकत्रित जावं लागेल. मग हे नक्कीच आहे की आम्ही सगळे एकत्र असतो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर निकाल नक्कीच वेगळे लागले असते. जे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्या आकड्यामध्ये बदल झाला असता. काँग्रेसची कामगिरी वाईट आहे का? अजिबात नाही महापालिकेमध्ये, पण एकत्र असतो तर महापालिकेमध्ये
भारतीय जनता पक्ष तुम्हाला सत्तेवर आलेला दिसला नसता, हे आमचं कायम मत आहे. हेच मत राज ठाकरे यांचंसुद्धा होतं आणि हेच मत उद्धव ठाकरे यांचंसुद्धा आहे. बघा, हा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभेत चर्चा केली जाईल असं मला वाटतं. इथे माझं मत व्यक्त करून काही उपयोग नाही. नक्कीच झाली. रोहित पवार आणि माझी काल आम्ही सत्र न्यायालयामध्ये एकत्र होतो. खरं म्हणजे आम्ही काल भेटणार होतो, पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली. त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली. त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली. 1-2 दिवसामध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत.